राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजला तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाने। भाजप आमदार नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भातले अनेक आरोप केले, काही फोटोग्राफ्स व्हिडिओ देखील आज सभागृहामध्ये सादर केले। दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्या सोबत सुधाकर बडगुजर आहेत, त्याच्याबरोबर नाच करत असतानाचे व्हिडिओ त्यांनी सादर केले आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। सुधाकर बडगुजर यांचं हे संपर्क कार्यालय आहे आणि या संपर्क कार्यालयाच्या आजूबाजूला आपण बघतोय की कार्यकर्त्यांची गर्दी जमायला देखील सुरुवात झालेली आहे। इथूनच सुधाकर बडगुजर यांचा एक कार्यकर्ता होता पवन मटाले, याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कार्यालय येतं। अंबड पोलीस ठाणं आणि त्याचबरोबर क्राइम ब्रांच या दोन्हींच्या माध्यमातून पवनला ताब्यात घेतल्याची माहिती आता इथून कार्यकर्त्यांकडून मिळत आहे। जे त्यांचे सुधाकर बडगुजर यांचे जे कार्यकर्ते आहेत, आता इथे कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली, त्यातले 2 ते 4 कार्यकर्ते इथे बसलेले होते, त्यांच्यामध्ये पवन देखील होता। मात्र या सर्व कार्यकर्त्यांमधून पवनला उचलून पोलीस घेऊन गेलेले आहेत। सुधाकर बडगुजर सकाळपासूनच नाशिकच्या बाहेर होते, धुळ्यामध्ये असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। ते थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। मात्र सभागृहामध्ये काही पुरावे सादर केले जातात, काही फोटो दाखवले जातात, आरोप होतात आणि त्यानंतर तात्काळ सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात कारवाईला देखील सुरुवात होत असल्याचं बघायला मिळते। कारण सुधाकर बडगुजर यांचा अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। त्यामुळे हा नेमका व्हिडिओ कधीचा होता, ते फोटो कधीचे होते हे तपासामध्ये निष्पन्न होईलच, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांची जी काही धरपकड सुरू झालेली आहे त्याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत। नाशिक पोलिसांकडून याबाबत कुठलीही माहिती सध्या तरी दिली जात नाहीये। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।